सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये मी आशिष टाटेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आता आपण चाललो कोल्हापूरला, म्हणजे निपाणी साईडला चाललो, कोल्हापूरला नाही, नरसोबाच्या वाडीत चाललो। आणि यावेळी आपण प्रवास करतो कुडाळ आंबोली घाटातून, त्याच्यानंतर आजरा निपाणी करत आपण नरसोबाच्या वाडीत जाणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण आंबोली घाटाचे पूर्ण अपडेट घेणार आहोत की घाटाची कंडिशन कशी आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप न करता बघा, कारण आपण पण आता ही व्हिडिओ बनवताना पूर्ण म्हणजे तुमका मीटर टू मीटर अपडेट देणार आहोत। अजिबात ही व्हिडिओ स्किप असणार नाही। तर आता घाट इकडून चालू झालो, दाणोली बाजारपेठ सोडल्यानंतर घाट सुरू होता आणि सुरुवातीकच मस्त असे खड्डे असत, झाडा तर एकदम भारी आणि सकाळच्या सूर्योदय तर खूप एक नंबरच असा होतो बघ, असं सुसाट चालू होतो। आणि अशी ती सूर्याची किरणं येतात ना, सॉलिड मस्तच। आणि आम्ही सकाळी लवकर निघालेलो 7 वाजता, पण घाटात धोका मिळताला याच्यासाठी म्हणून आम्ही थांबलो, कारण चांगल्याशी क्लिअर फुटेज येणार नाही, कारण तुमका तर अपडेट देऊचे असत। वा बघ ना कशी कवड सो बोलतात ना, एक नंबर अशी सकाळची कोवळी किरणं। आता वाजल्यात सकाळचे 8:30, अगदी 8 वाजेपर्यंत पूर्ण आमका सावंतवाडी पर्यंत धुकाच मिळालेला, समोरचा रस्तो असो दिसत नव्हतो, एवढा धुका होता। तर ती आपली वेगळी व्हिडिओ असा जी आपण ट्रॅव्हल करतो कुडाळ टू नरसोबाची वाडी, त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता। सुंदर सुंदर एकदम पूर्ण घनदाट जंगल, त्याच्यातनं आपण आंबोली घाटातून प्रवास करतो। हे आता फक्त स्टार्टिंग पॉइंट असा, स्टार्टिंग पॉइंटलाच रस्तो खराब आहे। जवळपास 15 किलोमीटरचा घाट आहे आणि क्रॉस करूक साधारण 35 ते 40 मिनिटं लागतात आपल्याक, जर ट्रॅफिक नसत तर। आणि मोस्टली पावसातच या ठिकाणी ट्रॅफिक असतं, बाकीच्या वेळी शक्यतो ट्रॅफिक एवढा नसता। आंबोली धबधबो असतो, त्याच्यानंतर नांगरतास धबधबो, नंतर जो आपलं कावळेसात पॉइंट वगैरे, हिरण्यकेशी मंदिर, तर पावसात ही सगळी पर्यटन स्थळं असतात ती एकदम पर्यटकांनी पूर्ण भरलेली असतात। इकडे पारपोली फुलपाखरांचा देखील गाव असा, तर त्या ठिकाणी देखील आता एक गाव म्हणजे फुलपाखरांची आपल्या एक वेगवेगळे प्रजाती त्या ठिकाणी बघूक मिळतात। आता रिसेंटली महोत्सव झालो तो, आता कदाचित मका वाटतं फुलपाखरांचा तो जो बाहेर येण्याचो हंगाम असता, तर तो आता गेलो, त्यामुळे आता शक्यतो तुमका ती फुलपाखरं बघूक नाही मिळायची। पण जर तुम्ही दिवाळीच्या आसपास म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास त्या ठिकाणी खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलपाखरं असतात, तर त्यांच्या प्रजाती तुमका बघूक मिळते। फक्त त्यांचं एक टायमिंग असता, त्याच टायमिंगला तुमका जाऊ कवा पाऊस वगैरे जर असत तर त्या ठिकाणी तुमका ती फुलपाखरं वगैरे बघूक मिळत नाही। बाकी मस्तच आपला प्रवास चाललो, रस्तो तर काही ठीक आहे, ज्याप्रमाणे घाटात आपण एक्सपेक्ट करतो की आपल्या खड्ड्याच्या रस्त्यातूनच जाऊचा तसाच, कारण पूर्ण हेवी वाहतूक या घाटातून होत असतात। आणि आता मग वाटतं काही दिवसात करूळ घाट पण चालू होतो ना सर्व, उद्यापासून होय, आज रविवार आहे ना, उद्या सोमवार, उद्यापासून चालू होतं एकेरी वाहतूक। जवळपास वर्षभर बंद होतो तो मेंटेनन्स साठी, म्हणजे पूर्ण कॉन्क्रीट रस्तो केले अधिकच रे वर्षापेक्षा। हो, 394 दिवस, म्हणजे मी बातम्यात काल बघितलंय 394 दिवस काहीतरी घाट बंद होतो। तर आता चालू होणार, एकेरी वाहतूक होणार चालू, बाकी अजून डबल लेनचे काय अपडेट नाही मिळाले, पण कॉन्क्रीटकरण वगैरे काम झालं असं कळतं। पण जर आपल्या हे मिळालं लगेच आपण त्याचे तुमका अपडेट देणार आहोत भारी, कारण तो घाट बंद असल्यामुळे करूळ घाट भुईबावडा घाट, आपलं फोंडा घाट आणि आंबोली घाट या रूटने जास्त वाहतूक वाढलेली, जास्त करून भुईबावडा आणि फोंडा घाटातूनच वाहतूक वाढलेली, कारण आंबोली घाटातून मोस्टली कुडाळ सावंतवाडी वाले प्रवास करतात। कुडाळवाले पण क्वचित प्रवास करत असतील ना रे, सावंतवाडी वेंगुर्ला वालेच इकडनं येत असतील, बाकी त्यांना काय इकडचं आपलं फोंडा घाट वगैरे सोयीस्कर पडता, त्यामुळे या इकडून कोण येत नाही। वा मस्त रे, सकाळचं वातावरण तर ना एक नंबर वाटतं, प्रश्नच नाही, एकदम पूर्ण फ्रेश। आणि त्या सावली हॉटेल मध्ये कॉफी पिऊन तर एकदम तरतरीची इकडे काहीतरी काम चालू आहे, अरे पूर्ण युपीन
जागेवर खरडी मारले सर्व अवधारी याची येसन पकडून एकदम घराघरान वळवलंय. आकडे रिटेनिंग वालानी केले नाही रे. रिटेनिंग वालानी आणि कामही चालू आहे रस्त्यावर. हो पण तरी पण खड्डे पण असं बघ तरी म्हणजे एवढे असे वाटत नाही. म्हणजे फोंडा गटासारखे असे एकदम ह्या नाहीत मोठेच्या मोठे. वरचा कार्पेट उडाला काय तरी पण पॅचअप केलं. यो काय रस्तो करतात रस्त्याचं काम सुरू. ह्या जरा बरा वाटता. पण काय नाही आता परत पावसापर्यंत नंतर परत येऱ्या माझ्या मागल्या. या पावसात परत जाताना धुपान सगळा. इकडे रिटेनिंग वॉल भारी केले वरच्यासाठी पण इकडे गॅबियन वॉल आणि करतातच. वर्क इन प्रोग्रेस. सावधान रस्त्याचे काम चालू आहे. वाहने सावकाश हाका. वाहने सावकाश हाकतो आम्ही पण समोरचं कसं येतं आमका काय माहिती. त्यांना पण चौकाश हाको कवी गाडी. सही सगळ्यात माझं आवडतं म्हणजे असं सीन सकाळची अशी झाडांच्या म्हणजे याच्यातून येतात ना अशी किरणा झाडांमधून. हा याच्यासाठी मात्र लवकर उठायचा लागता. सकाळी 9-10 वाजता उठाने यो सीन तुमका बघूक नाही गावात. समजलं का? 11 वाजता उठाने बघूक नाही गावात. त्याच्यासाठी लवकर उठा गोया. बघितलं ना आज सकाळी 4 वाजता उठलं म्हणून तुका या दृश्य असं बघूक मिळाला. त्याच्यासाठी कुमऱ्याकडून आमका पार्टी. आजच्या जेवणाची व्यवस्था करतो कुमरो आमची. लग्नाक जेवण. अरे होय रे होय लग्नाक जेवण काय देता मारुती काय माहिती. आता काल हळदीक बोलावलेल्या पण कामामुळे जाऊ मिळाला नाही. सर्व्याक पण सुट्टी नव्हती त्यामुळे म्हटलं आज तरी जाऊया. आज रविवार एका सुट्टी एकटो असले तर मी कदाचित बाहेर पडले नसते. कुमरो आणि मी जाऊचं प्लॅन केलेलो पण कुमरो आधी सकाळी उठतच नव्हतो. त्याच्यामुळे मला वाटत होता की कॅन्सल होता की काय. साहेबांका 11 वाजता उठायची सवय त्यामुळे 4 वाजता उठान ते का काही नेवचं म्हणजे कठीण काम. अशक्य. सूर्य जर पश्चिमेक उगावलं तर कुमरो सकाळी 4 वाजता बाहेर पडता माहिती आहे सर्व तुका. 11 शिवाय त्याची सकाळ होणार नाही. काहीतरी कडी मारतात काय करतात. ही इकडचे एक लेन केले आता इकडचे खालचा BM केले वरचा कार्पेट करतात. काहीतरी करा पण करा बाबा नो रस्तो लय कंटाळ येतो या खड्ड्याच्या रस्त्यातून येऊचो. मस्त वाटला. 13 सहारा भारी पिकअप. मग आता भाजी बिजीने आणून जात असतील का रे अकडनं कोल्हापुरात. कोल्हापुरात इकडनं नाही लावायचे. अकडनं निपाणी वगैरे जाते बेळगाव साईडला. बेळगावला पण मोठा मार्केट आहे ना भाजीचा. तिकडनंच मग आपल्याकडे भाजी येतात आणि आमच्या कणकोली वगैरे कधी आवडत मग कोल्हापूर वगैरे तिकडून येत असते. एक्झॅक्ट माहिती नाही. पहिले बघ जे मेजर खड्डे होते ना ते सबचं पॅचअप पहिला केल्याने. नवीन क्रुझर ना ती फोर्सची बघ ही बघ अजून लाईनीतच लागले सगळ्या गाडी. आज रविवार मस्तपैकी आणि त्याच्यामुळे इकडे पण वर्षभर गर्दी असता पर्यटकांची. कारण मे महिन्यात पण ना भारी वाटतं. आणि गोव्यात उतरणार आहे. गोव्यात उतरून आहे ना उतरतात. मुंबईतून वगैरे येणार आहे. ओके. त्यांना अजून एक कुठलं तो घाट आहे ना तिकडनं उतरतात ना चोरला घाट. ओके. म्हणून इकडनं आंबोली मार्गे उतरा सावंतवाडीतून तिकडे जातात किंवा तो दोडा मार्ग जो पण रस्तो होतो ना सावंतवाडीत ना बरोबर हायवे काढतात. ते हायवे टू हायवे जाऊ बरं मस्त. बघा असे खड्ड्यांच्या मध्ये ना पॅचअप वर्क केलेलं असं पूर्ण. किती दूर टाकता तो इंजिन कामा केली या गाडी. आमका जाऊ दे तू ये डेगे डेके. आता सगळ्या अख्ख्या व्हिडिओ मध्ये तुझा मागचा घोडच बघण्यात जात त्याला.
माकड हे कुमऱ्याचे मित्र मग इकडे मंग्याचे मित्र ते आयला मंगो लगीन केल्यापासून भेंडी एक फोन नाही की काय नाही बायको सोबत बिझी झालो हा काय कळत नाही आणि अमित शेठने टांग दिल्या ना आमका मस्त वाटत नाही रस्ते टन 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 थोडा रिस्की ओव्हरटेक होता इथपर्यंत दिसत होता ना. हो आता भेंडी आयशरवाल्यानं पण हळू केल्या नाही गाडी तो एक चढवा काय म्हणा आधी हळू करतो गाडी नंतर कुतमत चूक आपली होती वा एकदम तुळतुळीत रस्तो आंबोली घाट कोल्हापूर जिल्हो आणि आपलं सिंधुदुर्ग जिल्हा एका जोडणारो इम्पॉर्टंट घाटांपैकी एक. आता सध्या भुईबावडा घाटाची परिस्थिती तशीच त्यातल्या त्यात पण फोंडा घाटाची परिस्थिती आता वाईट होत चालली आहे. करोळ घाटाचा पूर्ण ट्रॅफिक तिकडून गेल्यामुळे अक्षरशः फोंडा घाटाची चाळण प्लस तिकडनं राधानगरी जाऊचो रस्तो पण फुल वाट लागलेली आहे नुसते खड्डे आहेत. आता आमका नरसोबाची वाडी आम्ही चाललो होतो आमका रूट तिकडूनच दाखवत होतो की तुम्ही फोंडा मार्गे जावा नंतर आतमध्ये फेजिवडे वगैरे गाव असा तिकडून जावा कारण या साईडने पण गाडी काढूक सांगत नव्हतो राधानगरी म्हणजे हातीमाग वगैरे असा त्या साईडने पण रस्तो दाखवत नव्हतो कारण तो रस्तो खराब असल्यामुळे तिकडून ट्रॅव्हलिंगसाठी वेळ लागत होतो त्याच्यामुळे फेजिवडे मार्गे जाऊन पुढे खायना तरी होते रस्ते ते जाऊन डायरेक्ट कागलच्या तिकडे बाहेर पडत होते. एक रस्तो आदमापूर मार्गे जो आपला देवगड निपाणी हायवे असा तो रेग्युलर दाखवत होतो. सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास केलो पण सर्व्हिससाठी आपण म्हटलं आंबोली घाटातून जाऊया. आंबोली धबधबा वा आपण एक टर्न डेंजर यो जागेवर आपण येऊ तर रुंद केले नाही या बऱ्यापैकी सध्या पण वातावरण एकदम खराब झालं मळबट आणि दुपारचा ऊन तर अक्षरशः बेकार लागता 39-40 डिग्री टेम्परेचर आंब्याची वाट लावून टाकले ना पूर्ण वा. सर मध्ये काहीतरी जागा मिळेल तर जरा थांबूया मस्तपैकी धबधब्याकडे जाऊया ना धबधब्याकडे धबधब्याकडनं दरीचं व्ह्यू येतलो त्याच्यावरती बघतायचं काहीतरी मध्ये एक जागा ती धबधब्याकडनं त्याचं धबधब्यात पाणी पण नसतं आता ना गाडी वगैरे लावू जाऊ त्याचं नको आपण पुढे थांबाया पुन्हा तो व्हॅल्यूचा व्ह्यू येता ना आपण का हो एन्जॉय करणे काय धबधबा आता काय पाणी आणत नाही तर काय बघतो धबधबा त्याच्या काय दगड बघूचे आहेत का आपल्या काय सर्व आहे तू सकाळी उठताना अरे नाही मी पार्किंग साठी सांगतो बघूया पुढे जागा असते कॉफी असं दाखवी अजून ते कॉफी लागली नाही वाटतं. मी तर एकदम पहिल्याच घोटात कॉफीत एकदम पूर्ण असा नक्की कॉफीच पिलेला अलग झाला पूर्ण म्हणजे सिस्टीम हिला दी या कॉफीने तर इले मस्त पैकी नाहीतर मी पूर्ण पेंगत येत होत 3 वाजता उठलोय तुझ्यासारखं नाही 6 वाजता उठा नेलंय मी पण काय नाही सर्व तू लेट केल्यामुळे ना आपल्या व्ह्यू चांगलो असो व्ह्यू बघूक मिळालो नाहीतर ह्याच्यातनं सगळ्या धोक्यातनं जावचा लागला असता बरोबर ना. वा आंबोली घाट सकाळी आणि संध्याकाळी प्रवास करणं म्हणजे एक अनुभवच वेगळा तुम्ही पण नक्की घ्यावा. आणि घाटाची परिस्थिती जर मस्तच ओकेच रस्त्याचं तर काम चालू आहे बाजूक रवा रे हे सगळ्यांनी मध्ये येऊ नको रस्त्यावर. वा हो ही केडली ना रे हा ही केडली अरे बघ आयला चांगली रस्त्याची तारीफ केली की घाण रस्तो येऊकच होया बिल्डी काय शास्त्रा काय कळत नाही एवढंच बॅच इष्टी खायची अरे आजरा कणकवली कसलो कंटेनर तो अरे हे रावसाहेबा कायच्या अंगात इला की काय रे मागेच चालवता गाडी हो गाडी बंद बघ तरी कसं इलो तो आणि बंद दिला काय त्यांचं काम झालं मग आयला समोर ना भेंडी गाडी येतं त्याचं काय नाही नेमका भेंडी
सुसाटच इलो रे अरे जाऊ काय अकडे वेळी रिटर्निंग वर आता म्हणजे ओव्हरटेक बघ कसं मारता तू नक्की भेंडे आपलीच म्हणजे समोरचं स्पीड मध्ये बेकार अवस्था होती रस्तो खराब म्हणून ठीक आहे हो. थोडं स्पीड मध्ये असतो. हो वा एक नंबर मोठे कंटेनर लाईट देता सिग्नल देता नाही थांबवले काय करतो वळणा का काय सिग्नल देऊन उपयोग होय ना मग भानगडे नको उगाच हातात बघितलेला कसला ट्रक वाला तो तुझं डोकं चुकलं होय आहे सगळे सगळे कॉफी नंतर आता झोप उडाली पण एकदा सोन्या काय करतो अरे बघ ना कसं बघ वाटलेलं की गाडी नाहीच मी तो सिग्नल देता हा पॅक पॅक आरडा नको याला डेंजरच का हवा मी ना आता अजिबात नाही सिग्नल दे का काय ते मागच्या जाऊन दे तकडे आमका जाऊच नाही पुढे सिग्नल देतो हो अरे वळला का पण आमका पुढचा काय कळतच नाही काहीतरी सरळ होय हो हे बघ दादा म्हणता म्हणता काय समोरची भेंडी बेकार येतात ना जाऊ काय हरकत नाही गाडी काढू कशी काढत दिसत नाही तर कायच नाही ना विजिबिलिटीच काय नाही फोनवर त्याच्यात ना काय गाडी काढतात सांग बघा तू आमच्या पाठी पण असत 3 गाडी पुढे दे नाही जाऊचे अरे त्यांनी दोघांना आता अनुभव घेतला अरे थांब राजा कशाक देत सिग्नल की नाही रस्तो पण हो रस्तो बघ केवढं तो मुद्दाम तो हा तुम्ही जेव्हा तेव्हा आता लाईट बंद केले मग ह्या टर्नला काय गाडी बाहेर काढतल वेडी वाकडी वळणे सावकाश हाका गाडी सावकाशच हाका अल्ट्रोज सर्वेची गाडी MH20 खायचा रे पासिंग MH20 औरंगाबाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर चला ह्याच्या मागण्यात आपल्याला जाऊचा ठीक रस्तो पण व्हायचा जरा खराब असतो खराब आणि अरुंद रस्तो हो त्यामुळे खालती तरी ठीक आहे हा वर जाय बाजू बरोबर येतो आमचा व्ह्यू अडवून दे व्ह्यू मागणं बघ असेल मेहनत करतो आमका आपल्या पुढे जाऊ हो आणि नेमकं जेव्हा सिग्नल दिला ना समोर ना गाडी जाप करून हो त्याच्या बरोबर एकदा काढून गेले एकदा कोणच्यावर तो विश्वास उडालो की परत त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे कठीण काम मूर्खाची लक्षणं ती आहे की नाही 20च्या स्पीडने चाललं तरी आम्ही 10च्या स्पीडने येतलो तुझ्या मागणं नाही सर नाही अरे नाही रे बघा याच्या आता चान्स होतो पण नको रवा देत पाटणात जाऊया गाडी ना सर्व बघ आहे ना मस्त की दरीच उभी घेऊया आपण हा हे एका जाऊन जेव्हा कंटेनर बघा फालतगिरी नको याची आपण काहीतरी मस्त दरीच्या व्यक्त आहे आता गाडी काढू चान्स चल आता मागं आता एक जण येत ते नाही जाऊचे पुढे ना ते माझ्या पाठसूनच येतो चान्स होतो तरी ते ओव्हरटेक हो कोल्हापूर 121 आजरा 39 किलोमीटर आपण आजऱ्यावरून जाणार आहोत खोकलो लागलो पाहिजे खोकलो एवढं पण नाही म्हणा एकदम तोंडाकडे हा त्याच्यामुळेच वाटतं रे हे मुझे पता ही नाही थी आता व्ह्यू एकदम मोकळं झालं भारी आता रस्त्यात तुम्ही म्हणता नाही मगाचपासून पहिल्यांदा मॅक्स हो मॅक्स वाल्याक बघत होतो आता या कंटेनर वाल्याक अरे अरे भारी वाटतं आपण 19 मिनिटं लागली आहेत आपल्या इथपर्यंत येऊ आता काय थोडंसंच राहुला साधारण अजून मला वाटतं 10-1 मिनिटं लागतील इकडे आता ना थोडा
थोडा जंगल कमी होत चालतं तर पण अजून पण म्हणजे घनदाट जंगलच भारी वाटतंय. इकडनं तो शक्तीपीठ महामार्ग जाणार होतो ना रे, बरा झाला तर काय कॅन्सल. एक महामार्ग नको असा तो बरं एकाच काय तर व्यवस्थित करा जरा. सोडून सगळीकडे वाट त्या परशुराम घाटाची तर शाप वाट लावून टाकले. वा मस्तच सॉलिड व्ह्यू. आंबोलीत पावसात मस्त वाटतं ना. पूर्वी म्हणजे कॉलेज झाल्यानंतर आम्ही म्हणजे 5-6 जण असं आमचा ग्रुप आहे पूर्ण, आम्ही आंबोलीकच यायचे होय ना. आमची जागा ठरलेली कारण मैराव कोल्हापूरचं एखादा जवळ पडायचा इकडनं आणि खास मयूरसाठी आम्ही इकडून मी यायचं शिरगाववरून. सर्व तो गोव्यातच होतो ना का मग तेव्हा गोव्यात होतो. अमित काय सावंतवाडीत त्यामुळे त्याला काही टेन्शन नाही. बाकी चेतन मालवण वरसून आणि आमचे मंचेकर इंजिनियरचे कळे असायचे तर त्यांचं त्यांना माहिती. तुझ्याच बरोबर होतो पण तो देवगड. अरे होय रे होय खरं माझ्या देवगडातच होतो कामा खरं. हा नंतर मग जॉब सोडल्यानंतर काही काय कोण कोण वाहवले का आंबोलीतील लागली काय रे नाही तो पलटी झालो आणि त्याच्यानंतर तो सोडलो आता सर. होय याच्याकडे रॅपलिंग केल्याने होत नाही. आंबोलीच्या मेन धबधब्याकडेच होत होता काय ते अशी लाईनीवरून जातात ना झिप लाईन. वा दरड कोसळण्याचा संभव आहे, वाहने सावकाश शाखा. सर्व्या केदार घाटी में आपका स्वागत है. एकाच्या जाळी लावल्या यात्रा कहाणं पैदल यात्रा में. वा आता तुमका थोड्या वेळाने मी मस्त पैकी असं ना दरीचं व्ह्यू दाखवतोय त्यासाठी आमका थांबा काय. वा 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 ती ह्याच्यासारखी वेळ आपण वेरवळलेने बघू गेली होती त्याच्यासारखे दगड वाटतात ना ते. सेम टू सेम घेऊया काय खोदून घेऊया. वा मस्त एकदम व्हॅलीचं व्ह्यू. धोका नसल्यामुळे पूर्ण सुंदर असं व्ह्यू मिळता बघू का. एक नंबर. इकडे काय केलं नाही मकटा धबधब्यावर जाण्यासाठी असतं नवीनच केले नाही कारण त्या धबधब्याचं पूर्ण ट्रॅफिक कमी करूसाठी कदाचित इकडे असं लाव गाडी. इकडे थोडी जागा असा हैसं जर लय सगळा ढासळायचा रे. कुमऱ्या दरवाजा खोलताना सांभाळून नाही इकडनं. मस्त एक नंबर आंबोली घाट. खूप भारी वाटतं एकदम बघू. मस्तपैकी सकाळचा आपला सूर्योदय होता आणि आपण आता इकडे गाडी पार्क केलेली असा. व इकडनं पावसात पूर्ण या सगळ्यांना धबधबे वाहत असतो छोटे छोटे मोठे. एक नंबर वाटतं. आणि आपले सगळेजण मंडळी आता उतरले आहेत खाली. फ्रेश झालं ना मूड फ्रेश हो गया का. कॅमेरा लेन्स क्लीन करायची बरोबर. हा वा मस्त प्रवासाचा आनंद घेत जायचा. या आमचा पूर्ण शास्त्र असा. त्याच्यामुळे असं मस्तपैकी सीन वगैरे दिसलं की आम्ही थांबतो मस्त फोटो व्हिडिओ काढतो किंवा काही वेळा एखादं असं सीन चांगलं असं तर फोटो व्हिडिओ राहले बाजूक तिकडे मस्त तो अनुभव घ्यायचो आहे की नाही समोरच्या एकदम सिनरीचो. फोटो व्हिडिओ काय ते काय काढतच बसायचे असतात पण जर आपण डोळ्यांनी बघतो तर अनुभव ना एक नंबर वाटतं. फोटो व्हिडिओ काढून बसान तो क्षण आपल्याला अनुभवाक मिळत नाही. त्यामुळे काही वेळा आम्ही व्हिडिओ पण भरपूर वेळा असे काही बनवले पण नाही किंवा आम्ही फोटो पिटो पण करीत राहिलो नाही. मस्त त्या क्षणाची मजा घेतला. वा तर आता आपण पुन्हा एकदा निघालो. इकडे काही छोटे छोटे या केले नाही तरी झोपडे विश्रांती स्थानाचे जायचं. हो मस्त. आणि ऑलमोस्ट आता आपण अजून आले तरी पण पुढे अजून मेन धबधबा नाही इलो. मेन धबधबा हो मेन धबधबा तिकडे असं. पण रस्तो वरच्या पट्ट्यात खराब आहे. इकडे पासून करूक सुरुवात केलेली नाही. तिकडे मध्ये करूक सुरुवात केलेली आहे. इकडे अजून का नाही केलेली सुरुवात. ऐसमकाटानं त्या डोंगरां सगळं सूर्यप्रकाश अडवलंय ना त्याच्यामुळे इकडे थोडासा हे वाटतं म्हणजे अंधारिल्यासारखं वाटतं.
वन विभाग सावंतवाडी. अरे इकडे सगळे टॉयलेट बाथरूमच वाटतं. मेन धबधबा आणि मुख्य धबधबो आंबोली. वा पाणी आहे काय बघूया. व्हायचं रे पाणी. ते पण माणसं असत. इकडे सर चहा नाश्त्यासाठी देखील तुम्ही थांबा शकता. आम्ही ऍक्च्युली प्लॅन केलेलो होय सरच थांबाचो, पण म्हटलं इकडे जर थांबून वॉशरूमची वगैरे व्यवस्था काय नसतं. आता तिकडे पाठीमागे वॉशरूम झाले आहेत, त्याच्यामुळे म्हटलं खालीच थांबाया सावंतवाडीच्या थोडा त्याच रस्त्याच्या तिकडे. म्हणजे कसं चांगले आपले वॉशरूम वगैरे पण फ्रेश होण्यासाठी मिळतात. आणि सावली हॉटेल चांगलाच होता, प्रश्नच नाही. रस्ता चांगला आहे सर. यंदा सर्व आपण येऊया पुन्हा एकदा आंबोलीचा पावसात. पण ते शुक्रवार शनिवार रविवार यायचं नाही, मधल्या वाराक येऊया. शुक्रवार शनिवार नुसता आखीच्या आड गर्दी नुसती वैताग येतात. सगळ्या नुसते त्याच टायमिंगला येतात. मग आपण विदाऊट सुट्टीचं वार पकडून यायचं. तो का फक्त एक दिवस सुट्टी मारू कवी. आमतो काय गावात आमच्या पण सुट्टीत मारू कवी ना. कर्नाटक. इकडे जंगली प्राणी वगैरे पण असतात भयंकर. कारण म्हणजे अरे काही नाही येता बघ रस्त्याची एक सारे अरे 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 खड्डे नाही कट्टुकट एकदम. टोकावर नाही टोकावर ना. एक खड्डा चुकू केलं की दुसऱ्या खड्ड्यात गाडी जातात. बरोबर मागे मस्त बसलो हवे. पुढे बसण्यापेक्षा मस्त भारी वाटतं ना. सगळ्या सगळ्या साईडून फुल व्ह्यू मिळते. हेच वॅगनरची मजा. वा ते ना डोंगरावर बघ तो सूर्यप्रकाश पडताना तेव्हा असा वेगळाच म्हणजे असं एकदम या तयार होतं ना वातावरण. कलर बघ असले ते एकदम सकाळची कोवळी सोनेरी किरणा. सोन्याचं क्राऊन घातल्यावर. हा मग अशा आता या धबधब्यापासून जरासा म्हणजे पूर्ण काळोख टाईप मध्ये होता. वा सुंदर. तो होतो मग तो कंटेनर वालो. आता आपण हा पण ते का एक दोन गाडी ओव्हरटेक मारून गेले. हे आपल्या पाठी नव्हते. हैसर तर शापच वरून जाणार असतो. इकडे तर दोन गाड्या पास होताना पण मुश्किल. फुल घासाघाशी करून पास होत किचाट असतं हैसर नुसतं. आणि इकडनं पण दरीचं व्ह्यू बघा मस्त. सगळी पूर्ण हिरवीगार जंगल, दाट एकदम जंगल असं. आणि त्याच्यात खूप म्हणजे आपल्या सह्याद्री घाटाचा या पूर्ण पोर्शन असा. आणि इकडे म्हणजे अगदी वन्य प्राण्यांचे जाती पण भरपूर म्हणजे रेअर असत. जे दुर्मिळ होत चालले ते या ठिकाणी आढळतात. त्याच्यानंतर झाडांचे वगैरे औषधी वनस्पती त्याचे पण खूप सारे प्रकार असतात. फुलपाखरांचे प्रकार तर पारपुलीचे आपण तिकडे असतच. पूर्ण एकदम समृद्ध असो आपलं सह्याद्री. भारी. आणि आपल्या म्हणजे कोकणवासियांका लाभला रे. फ्री ऑफ कॉस्ट. आणि आता सगळं त्याचं निकाल लावत सुटले जंगल तोडानी करत. नशिबाईनं तर शक्तीपीठ महामार्ग झालो असतो तर अजून सगळी जंगल तोडानी झाली असती. फुल बेकार. हे बघ कशी येतात हळूहळू हळूहळू ढेगे 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 ढेगे. तर काहीच वेळात आंबोली घाट समाप्त. जवळपास 15 किलोमीटरचं पोर्शन आहे. आपण फायनली येलो आंबोली घाटाच्या टॉपला. वा आंबोली. चला तर मंडळी ही व्हिडिओ आपण इकडे एंड करतो. ही व्हिडिओ तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण असे रोडचे अपडेट, कोकणातले अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो.